बस स्टॉपवर गेला असेल ना? ऑफिसला पोहोचला पण असेल. उगाच मस्ती केली मी चिडवलं त्याला. माझ्यामुळे मिसअंडरस्टँडिंग झालं असं. त्यामुळे काही झालेलं नाहीये. बाबांनी पैसे परत केले म्हणून जरा तो. त्यामुळे रिअली? अयो कसं काय? ते कसं काय ते मी तुला नंतर सांगते. आता आपण जाऊया, त्याला समजवायला लागेल ना. पण वेणू, अरे मी काय बोलू त्याच्याशी, मला काही कळत नाहीये. तू ते गाणं बोल ना, ते रोटे रोटे पिया मनाऊ कैसे. तू पाहतेस का? तर मी तुझ्या प्रेमात फिल्मी झालाय. चला तर लवकर. अरे चल. अरे लागा. अरे सुन ना, 15 वेळा लिहिलंस, त्यातलं फक्त 4 वेळा बरोबर लिहिलंस. काय झालं ना तुझे? चल. बहन बनाना, बहने बनाना तसं नाही. म्हणजे सांगितलं ते लिहायचं व्यवस्थित. हा, आता उद्या मला पूर्ण लिहून आणून दाखवायचं. ते सगळं कापून टाक. हा चला, वेळेवर या उद्या. काय हसतो? गोष्ट या घरात घडू लागते. माझ्याच वस्तू फेकून देतात माहित नाही मला. तुम्ही बसा गप्पा मारा ना आरामात. मर काम करते, सकाळपासून संध्याकाळपर्यंत ऑफिस मध्ये कष्ट करते. कुणाला काही त्याची किंमत असेल तर खरं. सोडून दे. काय नोकरीचा त्रास होतो ना तुला इतका, तर मग सोडून दे. नाहीतरी तू स्वतःसाठीच नोकरी करतेस. तुझ्या कमाईतला एकही पैसा आपण घर खर्चाला देतच नाही. म्हणून माझ्या कष्टांना काही किंमतच नाहीये का? निशा, अगं काय झालं? भलते अर्थ का काढतेस बेटा तू? काही शोधतेस का? मी मदत करू का तुला? नको आई, राहू दे, मी बघते. काय आहे? अगं ते पैसे आहेत. पैसे आहेत ते मलाही दिसतंय आई. नाही म्हणजे ते जरा कोणाला द्यायचे ते बाजूला ठेव. द्यायचेत म्हणजे? कोणाला द्यायचेत? मलाच द्यायचेत ना. बाबांनी सांगितलंय ना माझे सगळे पैसे परत करणार आहेत. त्यासाठीच आहेत ना, का आणखी कोणासाठी? निशा, ते पैसे आईला दे. का परत देऊ आईना पैसे? तुझ्या बाबाने तर मोठमोठ्या बाता मारल्या होत्या ना, तुझी पै ना पै परत करतो म्हणून. मग का आता पैसे लपवून ठेवले माझ्यापासून? अगं नाही लपवून वगैरे काही नाही ठेवले. ते शिवला द्यायचे म्हणून ठेवले. तर शिवला कशासाठी? जोपर्यंत माझे पैसे तुम्ही परत फेडत नाही तोपर्यंत ह्या पैशांवर फक्त माझा हक्क आहे. बाबांनी हे पैसे मलाच दिले पाहिजे. तुझे पैसे द्यायचे ते ठरलेलं आहे. हे पैसे माझे नाहीयेत, नचिकेतचे आहेत. तेव्हा त्याच्यावर अधिकार आहे. हे एवढे पैसे नचीचे? काय नाही नची, हे पैसे तुझे आहेत? हो. मग मला का माहित नव्हतं? कारण प्रत्येक गोष्ट तुला सांगणं गरजेचं नाही. गरजेचं आहे. मी बायको आहे तुझी. घरातल्या सगळ्यांना माहित होतं ना या पैशांबद्दल. मला का माहित नव्हतं? मी ते आईबाबांसाठी आणले होते, याच्यावर तुझा काहीही अधिकार नाही. नवऱ्याच्या प्रत्येक गोष्टीवर सगळ्यात पहिला अधिकार हा बायकोचा असतो. जावई बापू, तुम्ही जेवून जाल का? संध्याकाळची ड्युटी आहे ना. तर डबा दिलाय तर खाईन मी, पण मध्ये एक महत्वाचं काम आहे माझं. तुम्ही काळजी करू नका. तुमच्या चेहऱ्यावर तो ताण बघवत नाही माका. मी म्हातारी आता काय करू, माका काय सुचतच नाही. तुम्ही जे करताय ते खूप करताय. आता काही करू नका, शांत राहा. शांतच आम्ही, पण आजूबाजूचे काय चालला ते पटलं नाही तर काय बोलूच नाही का? तुम्ही असं शांत राहिलात ना की सगळं घर तसाच राहता. सरू पण गप गप राहते. पण तुम्ही खुश असलात ना की सरू खुश असते. पोरा पण खुश असता. बरा वाटतं. बाबा, सरदेसाईंचा मेल आला. त्यांनी मला त्यांच्या कंपनीत इंटरव्ह्यूला बोलवलंय. सिनियर मॅनेजरची पोस्ट आहे म्हणाले. थँक्यू व्हेरी मच बाबा. केवळ तुमच्यामुळे शक्य झालं बाबा. तुमची पुण्य आहे म्हणून बस. खरंय. हम देवापुढे साखर ठेवते. जावई बापू, मनातलं प्रेम चेहऱ्यावर आणला तर काय बिघडत ना. कळला? वागोबा तो वागोबा. सरदेसाईंच्या ऑफिसमधले नियम फार कडक आहेत. हो, 2-4 वेळा इंटरव्ह्यू होतील.
आणि मग ठरवतील काय ते. पण मला असं वाटतं की तू होशील. थँक्यू बाबा. आणि महत्वाचं म्हणजे ती पुण्याई माझी नाही, तुझ्या आईची पुण्याई आहे. तिला आधी फोन कर, तुला बरं वाटेल. हो सांग. घे बाबा, नमस्कार करते. देवा, माझ्या नातवाचा आता सगळा चांगला चांगला होते रे बाबा. आजी नमस्कार करतो. सुखी रे. बाबा अरे मी आईला फोन करतो. जावई बापू, सरूने हे दिले आणि तुमका दे. टिका पण तर पटलेलं नाही हा. म्हणजे आता काही गौरीकडून पैसे घ्यायची गरज नाही ना आपल्याला, म्हणून म्हणते मी. आणि माझा विश्वास आहे तुमच्यावर, खरं सांगते. आणि तुमका जर का ह्याचा पैशाचा अवघडले पण वाटत असत ना, तर जाऊ द्या, विचार करू नका. हा, मन शांत ठेवा तुमचं, सगळं ठीक होतं ना. आणि हे सारखा गौरी कळला असता की असं असं होतं बाबा, तर तिने आधी मुळात कर्ज काढलाच नसता. काय माहिती मला, येतो मी. सांभाळून जावा. हल्ली जावई बापू फार हळवे झाल्या, बारीक सारीक गोष्टींनी त्रास करून घेतात. परमेश्वरा, अरे देवा, मोबाईल सर विसरून गेले. जावई बापू, अ जावई गेले. पण जावई बापू, जावई बापू, जावई बापू, हो हो गेले. पण हे काय, कुठं नाही नेल्याने, चालत काय चाललंय कळणारच नाही माका. गौरीक फोन करून सांगू काय, जावई बापू आजकाल ना टेन्शन मध्ये असतात. काय ग, काय झालं? कसल्या विचारातस? शिवचं तुझं भांडण झालं का? अगं मी तुझ्याशी बोलतेय. तुझं शिवचं भांडण झालं का? नाही, गैरसमज झालाय. तो तर होणारच होता. त्याला मराठी येत नाही आणि तुला त्याच्याशी मराठी बोलल्याशिवाय राहत नाही. का बोलतेस त्याच्याशी मराठीत? हा, त्याला एक अक्षर सुद्धा कळत नसेल. म्हणूनच तर बोलते ना. त्याला मराठी कळत असतं तर माझी बोलायची हिंमतच झाली नसती. पण मी तू अर्थाचा अनर्थ झालाय ग. चिडलाय तो. का? अगं, मी करायला गेले एक आणि झालं भलतच. त्याचा काही संबंध नसताना त्याने स्वतःला लावून घेतल्यात काही गोष्टी. मग त्याला समजावलं नाहीस का तू? समजवायला भेटलाय कुठे तो? चिडून निघून गेला ऑफिस मध्ये. गौरी, त्याला असा त्रास देण्यासाठी माझ्यापासून लांब नेलस का? मी तू अगं काय हे? तो तिकडे चिडून बसलाय आणि तू इथे काय करतेस? जा ना, त्याची समजूत घाल. नाहीतर मी त्याला जाऊन समजावे ना. मग तो माझ्या प्रेमात पडला तर माहित नाही. थँक गॉड तू हसलीस. आता हशीच हसत जा आणि त्याला समजाव आणि त्याला पण हसव. ओके, जा आता, लंच टाइम होईल. सरप्राईज दे त्याला. ओके, निघ 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 निघ. एक सेकंड ही फाइल घेऊन जा. हम बस आपसे माफी मांगना है. कल अनजाने में हमने आपका दिल दुखा दिया. हमारा ऐसा कोई इरादा नहीं था, पर आपने अचानक से पैसे दिए ना तो हम हड़बड़ा गए. जाऊ दे. जाऊ दे कैसे आंटी जी? कल हम चले गए थे, इसीलिए तो आए हैं आज. आज अंकल जी से पैसे ले लेंगे. पुन्हा एकदा मनापासून आभार. थैंक्स.